Hello students, you are very welcome in online class. In the last two videos, we have studied the two concepts. In the first video, coordinates of the points and distance, and in second video, the concept was betweenness. Now, we have to solve एक्सरसाइज 1.1. या एक्सरसाइज 1.1 मधले काही एक्झाम्पल मी तुम्हाला समजून देणार आहे. मी आधीच एक्सरसाइज 1.1 तुम्हाला नोटबुक मध्ये सोडवायला सांगितलं. मात्र काही जर अडचणी आल्या असतील तर म्हणून तुम्हाला काही एक्झाम्पल मी समजून देतो. उरलेले एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये कंप्लीट करायचे आहे. तर एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1. Question number 1 and 2 is related to first concept, related to the first concept, coordinates of the points and distance. Coordinates of the points and distance वरती असणारे हे दोन क्वेश्चन जे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत ते जरा पाहू. क्वेश्चन आहे, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाइन गिवन बिलो. खाली एक तुम्हाला नंबर लाइन दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की हे जे डिस्टन्सेस आहेत हे डिस्टन्सेस काढून घ्या. आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले होते. आता यामध्ये नंबर लाइन तुम्हाला दिलेली आहे. पहिलं डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे, डिस्टन्स ऑफ बीई. बीई बी पासून ई पर्यंतचं डिस्टन्स मोजायचं आहे. बी टू सी 1 युनिट, C to D again 1 unit and D to E again 1 unit. Total B to E there are 3 units. Therefore directly we can write down the answer 3 units. अगदी नंबर लाइन दिली असेल तर या पद्धतीनेच एक्झाम्पल सोडवायचे, डायरेक्ट आन्सर करायचे. डिस्टन्स ऑफ JA, J to A 1 unit, 2 unit, 3 unit. Total is the 3 units. Distance of PC, P to C 1, P to K 1 unit, 2, 3, 4, 5, 6, 7. Total distance from P to C is 7 units. Distance of JH, very simple, only 1 unit. 1 unit. In this way we can solve the question number 1. Remaining 4 example you have to solve in your notebook. Question number 2. If the coordinate of A is x and that of B is y, find the distance of AB. हे सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पॉइंट A चा कोऑर्डिनेट x, x ची व्हॅल्यू 6, B चे कोऑर्डिनेट y, y ची व्हॅल्यू -2 ही दिलेली आहे. इथे तुम्हाला नंबर लाइन दिलेली नाहीये. नंबर लाइन दिली नसताना डिस्टन्स जर काढायचा आहे, इथेही आपण डिस्टन्सच काढलं, मात्र हे डायरेक्ट नंबर लाइन वरून काढलं. इथे तुम्हाला नंबर लाइन दिलेली नाहीये, तर अशा वेळेस डिस्टन्स ऑफ AB काढायला सांगितलेलं आहे. A चे कोऑर्डिनेट 6 आणि B चे कोऑर्डिनेट y म्हणजेच -2. तर हे कोऑर्डिनेट आपल्याला दिले असताना डिस्टन्स कसं काढायचं तर हे आपण शिकलेलो आहोत. जो नंबर मोठा आहे त्या मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. साधा सरळ कन्सेप्ट आहे. मग मोठा नंबर 6 आहे की -2 आहे? अर्थातच पॉझिटिव्ह नंबर आहे 6, त्यामुळे 6 मधून कोणाला मायनस करायचं आहे तर -2 ला मायनस करायचं आहे. 6 पहिला नंबर, दुसरा नंबर -2, मोठ्या नंबर मधून छोट्याला मायनस करायचं, म्हणून इथे आपण मायनसचे चिन्ह दिलेले आहे. इज इक्वल टू 6
minus into minus plus 2 is equal to 8 units. Therefore distance of AB is equal to 8 units. In the same way, distance of AB, A चा coordinates -3, B चा coordinate -6. यामध्ये जो नंबर मोठा असेल त्यामधून छोटा नंबर मायनस करायचा. तर -3 मोठे आहे की -6 मोठे आहे? तर आपण या ठिकाणी असं म्हणू, कोणता नंबर मोठा असेल, -3 की -6? -3 is greater and -6 is smaller. Therefore -3 फर्स्ट नंबर, यामधून स्मॉलर नंबर -6 हा काय करायचा, मायनस करायचा. आन्सर किती मिळेल आपल्याला, -3 as it is, minus into minus plus 6 is equal to -3 plus 6 is equal to 3 units. In this way distance of AB is equal to 3 units. इथे ही डिस्टन्स काढलं युजिंग नंबर लाइन, इथे विदाउट युजिंग नंबर लाइन. आपण हे दोन क्वेश्चन सोडवलेले आहेत. उरलेले एक्झाम्पल हे तुमच्या टेक्स्ट बुक मधून तुम्हाला सोडवायचे आहे. क्वेश्चन नंबर 3, 4, आपला क्वेश्चन नंबर 3 and 4 हे जे दोन क्वेश्चन आहेत, हे दोन क्वेश्चन बिटवीननेस प्रॉपर्टीशी संबंधित आहेत. ते पहिल्या कन्सेप्टशी संबंधित नाही. काय म्हटलेलं, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड व्हिच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू पॉइंट. आपल्याला दिलेल्या माहितीवरून दोन पॉइंटच्या मध्ये कोणता पॉइंट आहे तो पॉइंट काढून दाखवायचा आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. पहिल्यांदा आपल्याला पॉइंट कोलिनियर आहेत की नाही ते सांगावं लागेल. आणि मग जर कोलिनियर असेल, तीन पॉइंट कोलिनियर असेल, तर मधला पॉइंट कोणता आहे तो सांगायचा आहे. आणि जर कोलिनियर नसेल तर मग मध्ये पॉइंट येण्याचा विषयच नाही. मग आता पहिले एक्झाम्पल सोडू. दिलेली माहिती अशी आहे की डिस्टन्स ऑफ PR इज इक्वल टू 7, डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू 10, डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू 3. पॉइंट कोलिनियर आहेत की नाही आहेत हे ठरवत असताना आपल्याला माहिती आहे की इथे 3 डिस्टन्स दिलेले आहेत. त्यापैकी जे दोन छोटे डिस्टन्स असतील त्याची बेरीज हे मोठ्या डिस्टन्स एवढी येते काय ते दाखवा. छोटे डिस्टन्स 3 डिस्टन्स आहेत, 7, 10, 3 पैकी छोटे डिस्टन्स कोणते असतील, 7 आणि 3. याची बेरीज करायची. म्हणून आपण काय म्हणू, नाउ डिस्टन्स ऑफ PR छोटा आहे प्लस डिस्टन्स ऑफ छोटा दूसरा है QR इज इक्वल टू PR ची लेंथ है 7 प्लस QR ची लेंथ है 3 इज इक्वल टू 10. आणि आता रिमेनिंग जो दाखवलेला आहे तो आहे डिस्टन्स ऑफ PQ. डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू आल्सो 10. Distance of PR plus QR is equal to also finally 10, and distance of PQ, biggest distance, is also 10. There are equation number 2 there. From equation 1 and 2, equation 1 and 2 वरून आपण असं म्हणू शकतो, from equation 1 and 2, PR plus QR height 10 आहे आणि PQ सुद्धा 10 आहे. याचा अर्थ असा होतो की डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PQ. आणि जर असं असेल डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PQ आहे, तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की तीनही पॉइंट हे कोलिनियर असतील. मग कोणता पॉइंट कोलिनियर आहे जरा
या ठिकाणी मी हे सोडवतो. PR प्लस QR म्हणजे PR प्लस QR ला आपण RQ म्हणू, म्हणजे PR प्लस RQ इज इक्वल टू PQ. बरोबर आहे. म्हणजेच PRQR कोलिनियर पॉइंट्स. PRQR कोलिनियर पॉइंट्स. आणि त्यामध्ये PRQ हे जरी तीनही पॉइंट कोलिनियर आहेत, मात्र मध्ये कोणता पॉइंट असेल तर अर्थातच कोणता पॉइंट आहे R. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू की P डॅश R डॅश Q that is R lies between P and Q असं आपल्याला लिहावं लागेल. या पद्धतीने काढायचं. साधन सरळ आहे. फिगर काढायची एक वेळची जर नाही समजलं तर. दुसरं एक्झाम्पल, त्याच मधलं दुसरं एक्झाम्पल. इथे सुद्धा तीन डिस्टन्स दिलेले आहेत. स्मॉलेस्ट दोन डिस्टन्स घ्यायचे. 8 6 4. 6 आणि 4 हे काय छोटे आहेत, म्हणून आपण काय म्हणू डिस्टन्स ऑफ ST प्लस डिस्टन्स ऑफ RT इज इक्वल टू ST किती आहे 6 प्लस RT आहे 4 इज इक्वल टू होतात 10. स्मॉलेस्ट दोन डिस्टन्स ची बेरीज होतात 10. आता लार्जेस्ट डिस्टन्स जे आहे डिस्टन्स ऑफ RS इज इक्वल टू 8. याला इक्वेशन 1 देऊ आधीच्या सारखंच. याला इक्वेशन 1 देऊ, याला इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोन स्मॉलेस्ट डिस्टन्स ची बेरीज 10 येऊन राहिली आणि लार्जेस्ट डिस्टन्स हे 8 येऊन राहिलं. म्हणजे RHS दोन्हीची राईट हँड साइड ही सारखी नाही आहे. म्हणजे आपण असे लिहू शकतो डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RS. आणि जर डिस्टन्स ST प्लस RT इज नॉट इक्वल टू RS आहे, हे सारखं नाही आहे, तर याचा अर्थ हा की हे तीनही पॉइंट कोलिनियर नाही आहे. Therefore, these 3 points R, S, T are not collinear points. आणि आपल्याला म्हटलेलं होतं की जर पॉइंट कोलिनियर नाही आहे तर कसं सांगा. आणि जर हे तीनही पॉइंट कोलिनियर नाही आहे तर मग बिटवीन दोन पॉइंटच्या मध्ये कोणता पॉइंट आहे ते काढून दाखवायची गरजच नाही, कारण ते तीनही पॉइंट कोलिनियर नाही. इथे तीनही पॉइंट हे कोलिनियर होते, त्यामुळे मधला पॉइंट कोणता ते आपल्याला काढता येतं. या पद्धतीने उरलेले एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पाहण्यानंतर ऑन अ नंबर लाईन, एक नंबर लाईन आहे, त्या नंबर लाईन वरती ABC आर सच दॅट हे 3 पॉइंट असे आहेत की AC ची लेंथ 10 आहे, CB ची लेंथ 8 आहे. तर फाइंड द डिस्टन्स ऑफ AB considering all possibilities. सर्व शक्यता सांगा. AB चे लेंथ काय असू शकते ते जरा काढा. मग आता इथे एक आपण असं म्हणू AC ची लेंथ 10 आहे. आपण फिगर काढून घेऊ. फिगर वरून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. पॉसिबिलिटीज कोणत्या असू शकतात. A C B म्हणजे ACB ABC तीनही पॉइंट कोलिनियर आहे, मात्र C लाइज बिटवीन A and B असेल. AC ची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 10, CB ची लेंथ दिलेली आहे 8, तर AB ची लेंथ सहज काढता येते 10 + 8 बरोबर 18. दुसरी पॉसिबिलिटीजचा विचार करू. फिगर वरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. लक्षात घ्या दुसरी पॉसिबिलिटीज काय आहे. A
सी आणि बी हा आता मध्ये घेऊ, म्हणजे एबीसी हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत, मात्र बी इज लाइज बिटवीन ए अँड सी आहे. इथे सुद्धा एबीसी तीनही कोलिनियर पॉइंट होते, मात्र सी लाइज बिटवीन ए अँड बी होता. आता इथे पाहू, एसी ची लेंथ ही 10 आहे, बीसी ची लेंथ ही 8 आहे. तर आता AB ची लेंथ किती असेल, तर AC 10 मधून BC 8 गेले तर AB ची लेंथ किती आहे, 2 आहे. म्हणजे AB च्या आपल्याला दोन पॉसिबिलिटीज मिळतात. आणि एक प्रश्न हा येतो निर्माण होतो की इथे C लाइज बिटवीन A and B आहे, इथे B लाइज बिटवीन A and C आहे. आता बिटवीन मला फक्त A पॉइंट लागला की A लाइज बिटवीन A and B असेल तर A लाइज बिटवीन B and C असेल तर A हा जर आपण मध्ये घेतला तर अगदी 8 ही छोटी सेगमेंट होईल, आपली 8 ही मोठी सेगमेंट आणि त्यामधून AC हे जाणार नाही. त्यामुळे तिसरी पॉसिबिलिटीज ही तयारच होत नाही, नाहीतर तुम्ही करून पहा. त्यामुळे आता आपल्याला याचा आन्सर तर मिळाला. पहिल्या याचा आन्सर आपल्याला 18 मिळतं. 18 मिळतं आपण सोडवलं 10 + 8. दुसऱ्याचा आन्सर आपल्याला 2 मिळतो. अगदी तोंडी लक्षात घ्या. आता आपण याची मांडणी करू. आपण या ठिकाणी म्हणू की if A C B म्हणजे C lies between A and B असेल तर आपण काय म्हणू, distance of AC plus distance of CB is equal to distance of AB. मग distance of AC किती आहे, 10 प्लस डिस्टन्स ऑफ CB किती आहे, 8. तर डिस्टन्स ऑफ AB आपल्याला मिळेल 10 + 8 18. म्हणून AB ची लेंथ आपल्याला 18 मिळेल. ही पहिली पॉसिबिलिटी असेल. आणि जर आता हे तीनही पॉइंट कोलिनियर तर आहेच, मात्र इफ A डॅश B डॅश C याचा अर्थ हा होतो की B लाइज बिटवीन A and C जर असेल तर आपण त्याची मांडणी अशी करू शकतो, डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC. मग आता AB जे तुम्हाला काढून दाखवायचं आहे, डिस्टन्स ऑफ AB प्लस BC ची लेंथ आहे 8 इज इक्वल टू AC ची लेंथ आहे 10. मग आता डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 10 प्लस 8 त्या बाजूला गेल्यानंतर -8. म्हणून डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 10 - 8 2. दिस इज द सेकंड पॉसिबिलिटी. म्हणजे डिस्टन्स ऑफ AB एक तर 18 मिळेल नाहीतर 2 मिळेल. ह्या झाल्या डिस्टन्स ऑफ AB च्या दोन पॉसिबिलिटीज. याच सारखा क्वेश्चन नंबर 5 आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधले रिमेनिंग 4 एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2 मधले मी सेकंड फिफ्थ समजून दिलेला आहे, रिमेनिंग 4 एक्झाम्पल इथले सोडवायचे. क्वेश्चन नंबर 3 मधले रिमेनिंग 4 एक्झाम्पल सोडवायचे. क्वेश्चन 4 पूर्ण सोडवून दिलेला आहे. क्वेश्चन 5 हा तुम्हाला सोडवायचा आहे. आता काहीही अडचण असू नये.